ताकदीच्या बैलांना सावरून धुरवी बगाडाचं वैशाळी धरणारे जिगरबाज तरुण महत्व काय असतं कामाच्या बाबतीत। हे शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण माझ्या कवटेगावची बगाड यात्रा आणि जर बगाडातील महत्वाचं म्हणजे बैलांचा दुर्वीतील धुमाकूळ कशा प्रकारे असतो ते संपूर्ण जर बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 2 ते 3 टन वजनाचं प्रचंड मोठं बगाड, त्याला ओढण्यासाठी लागतात अफाट ताकदीचे खिल्लार बैल। साताऱ्याच्या मातीतील ही फक्त यात्रा नाही, ही आहे श्रद्धा, शौर्य आणि परंपरेची जिवंत ओळख। ही आहे कवटे बगाड यात्रा। अखंड महाराष्ट्रात बौद्धांनंतर सर्वात मोठी मानली जाणारी कवटेगावची बगाड यात्रा दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थित उत्साहात पार पडते। शेकडो वर्षाची परंपरा आणि लाखो भाविकांची श्रद्धा यामागे उभी आहे। बैलाची खासियत आपल्या काय सांग? सगळ्या शेतीच्या सगळ्या कामाला चालतो। स्वभाव कसा आहे बैलाचा? बगाडात फक्त राजरूप असतो। बगाडाचा साठा, वाघ, खांब आणि त्यावर शेड यांचा अगदी अचूक घातला गेलेला मेळ म्हणजे बगाड। पण हे बगाड इथे कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय केलं गेलं आहे। ते फक्त अनुभव, परंपरा आणि गावातील जाणकार मंडळींच्या मार्गदर्शनात। पण खरी ताकद दिसते ती बैल जुंपल्यावर बगाडाला लावल्या जातात 6 ते 8 खिल्लार बैलांच्या जोड। यातील सर्वात महत्वाचे दुर्वीची बैल, ज्यांच्या ताकदीवर हा 2 ते 3 टनाचं बगाड पहिल्यांदा हलतो। कधी चाके मातीत अडकली तर याच बैलांच्या जोरावर संपूर्ण बगाड बाहेर निघते। बगाड किती वयाचं? तिसरं आहे। बैलाची खासियत शांत स्वभावाचा बैल आहे। नाथांचा रथ सुरू झाल्यावर प्रत्येक जण आपापली भूमिका पार पाडत असतो। ताकदीच्या बैलांना सावरून धुरवी धरणे, पताळी धरणारे जिगरबाज तरुण, तसेच वांड्यातील सगळी बैल झुंपल्याची खात्री करून टेकावण्यावर असलेले चांगभलेचा गजर करून पुढे जाण्याचा इशारा करणारे 2 अनुभवी आणि सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे म्हणजे शेड धरणारा ठराविक गट। या बगाडाचं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या व्यक्तीनं बोललेला नवस असतो तो 2-4 पिढ्याच्या नंतर ते देवाच्याकडनं पूर्ततेसाठी देवाकडनं हात लावून दिला जातो आणि त्या एका व्यक्तीच्या कौलाचा जो काय असेल तो मान राखण्यासाठी हा सर्व बगाडाचा रथ ओढून अख्ख्या गावानं केलेला आनंद सोहळा म्हणजे हे बगाड आहे। यंदाचा जो बगाड आहे तो राहुल कोळे याच्या नवस्फूर्तीसाठी हा गावाचा हा सर्व सोहळा चाललाय। याच्यात बैलांची ताकद, माणसांची ताकद आणि याच्यामध्ये लोकांची एकजूट आणि गावाच्या शेकडो वर्षाच्या परंपरेनं गावाचं ऐक्य हे जे काय आहे त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात। वेळोवेळी गाड्याला टोल सावरण्याची तोरण्या धरणारी व चावरी आणि नाड्यात बैल धरणारी तरुण पोरं, कोणता बैल कुठे लावायचा याचं नियोजन लावणारी मुलं। आपलं बगाड किती वय त्याचं? दुसरं बगाडी खासियत म्हणजे कामात बैल नाही ऐकत त्याची। बैलाचा स्वभाव एकदम शांत आहे। आणि मग काशीनाथाच्या चांगभलाच्या गजरात आला आला नाथांचा रथ आला, संपूर्ण वातावरण दुमदुमून जातं। गुलाल, जल्लोष, डफड्यांचा आवाज आणि प्रचंड वेगाने पुढे सरकणारा नाथांचा रथ। ठराविक अंतरानंतर बैल बदलले जातात, प्रत्येक भावकीला मान दिला जातो। कवटे बगाड यात्रेत घोड्याचं महत्व काय असते? नाथाचं वाहन म्हणून घोडा असतो, त्यामुळे बगाड यात्रेमध्ये नाथाचं वाहन फिरवलं जातं। बगाडावर टांगला जाणारा भक्त म्हणजे बगाड, श्रद्धा, उपवास आणि नवस्फूर्तीचं जिवंत प्रतीक। गाड्यावर बसलेली ज्येष्ठ मंडळींचा दांडगा अनुभव आणि शिडावर बसणारा तसेच योग्य वेळी चाकांवर व मण्यांवर तेल घालण्याचा झालेलं कामाचं नियोजन। अशा प्रकारे प्रत्येक जण आपापली महत्त्वपूर्ण भूमिका चोख पार पाडतो, तेव्हाच या गोष्टी घडतात। सगळ्यांच्या अशा प्रामाणिक मेहनतीमुळे तसेच प्रत्येकाने दिलेले योग्य वेळी दिलेलं योगदान, बगाडाचे मानकरी त्यांची होत असलेली साधना। बैलाचं खासियत म्हणजे गावात माप नाही असं प्रत्येक जण माझ्या बैलाचं माझं नाव करतो, बगाड ऐकत नाही। भावांनो, कवट्याचं बगाड राडा दरवणार लावा
एक वेळ अशी होती, उशीर होत असताना जेव्हा गाडा जास्त वेळाच्या प्रतीक्षेनंतर निघाला तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधानाचं विलक्षण असं चैतन्य पाहायला मिळालं. हा अनुभव जबरदस्त होता. तिथे असणाऱ्यांनी नक्कीच अनुभवला. बैलाचं नाव पाकऱ्या, 5 वर्षाचा आहे. यंदा कसं काम केलंय काय सांगशील? डोळ्याचं पारणं फिरलं असं काम केलंय बैलानं. बैलाचं नाव सरदार. बैलाची खासियत काय सांगता? बैल आमचा गरीब आहे पण कामाला चांगला आहे. बघायला ते 1 नंबर काम केलं. नाथ साहेबांवर असलेली सगळ्यांची मनोभावी श्रद्धा आणि त्यांचे आशीर्वाद यामुळे हा नाथांचा रथ अतिशय उत्साहात गावामध्ये पोहोचला. हा व्हिडिओ आणि त्यामागची मेहनत आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. धन्यवाद.